We shall dim the cabin lights now. Should you wish, please use the reading light above you. Thank you. ते डॉमेस्टिक असेल आणि आमचं इंटरनॅशनल आहे. ते इंटरनॅशनल आणि ते अमेरिकनचं डॉमेस्टिक. ते समोरचं ओव्हर आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट. ते छोटं विमान आलं आहे ते साधारण स्काय वेस्ट. छोट्या विमानांचा रनवे छोटाच असेल कदाचित. ते समोरचे जे तिन्ही चारही विमानं दिसत आहेत ते छोटेच आहेत. अगदी छोटे दिसत असतील पहा तुम्हाला. ते अलास्का एअरवेजचं विमान असेल त्याच्यावर फ्लॅग तर अमेरिकेचा दिसत होता. मेट्रो विमानतळ एअरपोर्टचे आणि या रस्त्याने कदाचित आम्ही गेलो असेल. त्याच्या शेजारीचा रस्ता आहे तो. आपण जर पाहिलं असेल तर छोट्या विमानाचा टेकऑफ जवळून होता. आता आपलं विमान हे इंटरनॅशनल आहे त्यामुळे लांबून चाललेलं आहे. कदाचित पाहू आपण आता. मे बी आम्ही टेकऑफसाठी रेडी होतो आहे. त्याच्या शेजारी अमेरिकन एअरवेजचं पण एक विमान उभं राहिलेलं दिसतं आहे. युनायटेड एअरवेजचं पण बरोबर आहे पण ते तिकडे गेलं आणि आपलं फ्लाईट इकडेच चाललं आहे. ते इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे टेकऑफ लांबून असेल. पाहूया आपण. एक लँडिंग होते. तर मोबाईल का क्लिअर दिसतं ना मला कळेना. लँडिंग होताना दिसलं मला आता विमान. ते दूरवर जर दिसत असेल ना एका मागोमाग एक विमानं ते सर्व टेकऑफसाठी आहेत. आम्ही सुद्धा बराच वेळ झालं टेकऑफसाठी थांबलेलो आहे. आता ह्याच्या आमच्या अगोदरचे काय असतील विमानं ते उडतील आणि मग आमचा नंबर लागेल. हां आम्ही जसं बोलायला सुरुवात केली की नुकतंच तर लाईनीमधला नंबर हल्ला थोडंसं मूव व्हायला लागलं. अदरवाईज बराच वेळ क्यूमध्ये असल्यासारखं थांबलो आहे. समोर पण ते युनायटेड आणि त्याच्या मागे अमेरिकन त्याच्या मागे दूरवर आहे. ते आपल्या स्क्रीनमध्ये दिसणं नाही आहे. मला नाव पण वाचता येत नाही त्याचं. आणि त्या युनायटेडच्या अगोदरसुद्धा अमेरिकन आहे. म्हणजे हे दोन अमेरिकन आणि एक युनायटेड म्हणजे अमेरिकेच्याच दोन्ही कंपन्या त्या तिन्ही किंवा दोन्ही पण त्या क्यूमध्ये थांबलेले आहेत. आता आमच्या विमानाने टेकऑफसाठी वळण घेतलेलं आहे आणि आमच्या विमानासाठी समोरची तिन्ही विमानं थांबून ठेवली होती. या रनवेवरनं मागून आलो असेल आम्ही तर आम्हाला ते क्रॉस करावून जावं लागतील. बाकीचे ते वेटिंगवर आहेत टेकऑफच्या. आमचं इंटरनॅशनल असेल म्हणून कदाचित नाही पण आमचं अलीकडनंच टेकऑफ आहे. हां सॉरी त्यांची लाईन तिकडे चालली आहे. आमचा टेकऑफ आता इथूनच असेल. आपण पाहून घेत असेल
तर मला लास्ट टाईम शिकागोला बाय बाय करावं लागेल. शिकागो प्लेनफील्ड बाय बाय. विमान आता मॅक्झिमम हाईटवर असेल. अनाऊन्समेंट काहीतरी चालले, मला माहिती नाही आहे, म्हणजे ऐकायला येत नाही आहे, कारण मी व्हिडिओ शूटिंगमध्ये गुंग झालेलं आहे खरं तर. त्याच्याशिवाय सांगता येत जाईल तर खाली खूप 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 खाली असे ढग आहेत. त्याच्यानंतर आमचं विमान आहे आणि त्या विमानाच्या वर पण मला म्हणजे असा मी कॅमेरा धरला आहे तर आकाश दिसतं आहे. जसं खाली आकाश होतं फ्लाईटला उडून तासभर होत आला आहे. 12च्या दरम्यान आमचं फ्लाईट निघालं आणि आता जेवण येत आहे. समोर दिसत असेल ते जेवण येत आहे. त्याच्यामध्ये बघूया आता आपल्याला काय व्हेजच मेनू मागवला आहे, त्यामुळे आता पाव्यात काय विस्कीमध्ये सिमरन ऑफ दिसते आहे आणि टीचर्स आहे. सिमरन ऑफ मलाही जीनमध्ये सिमरन ऑफ आहे, विस्कीमध्ये टीचर्स आहे. दिसताना पाण्यामध्ये दिसतंय. आणखी काही त्यांच्याकडे हार्डडिस्कमध्ये विस्की दिली, टीचर्स आणि हे क्रंचचं एक पॉकेट, क्रंची कॉर्न्स. त्याच्याशिवाय आणखी अजून तरी जेवण आलेलं नाही. पाहूया आपण आता जेवण काय येतं ते. अरे यूट्यूबचा व्हिडिओ कसा काढायचा टॉयलेटचा बघून घ्या यार. डोक्यात टाकलेले जरा मस्तपैकी. यूट्यूबचा व्हिडिओ चालू आहे आणि हे टॉयलेटमध्ये एअरच्या टॉयलेटमध्ये मजा असते. हां, एवढं इन्स्ट्रुमेंट आहे, एवढं लिहिलेलं आहे आणि हे मोठंसं आहे. ठीक आहे, ओके, टेक केअर, गॉड ब्लेस यू. काय आहे हे माहिती नाही मला. सनसेट होताना दिसतोय. फ्लाईटमध्ये कुठे आहे दिसतं ॲक्च्युली नाही आहे. आता वाजले असेल ते मी दाखवलं तर 7:21. सर 5:21 झालेले.
एरिया माहिती, म्हणजे कुठला पार्ट आहे माहिती नाही, पण टोटल स्नो वगैरे आहे की काय माहिती कोणच ठाऊक. आता पुन्हा दृश्य बदलत चालले. थोड्या वेळापूर्वी ते दृश्य होतं, आता बऱ्यापैकी बदललेलं दिसतं. माझा कॅमेरा ऑपरेट होतोय की नाही हेही मला माहिती नाही नीट. ती फर्मली मला सांगताय ना, हे पाणी आहे की बर्फ आहे आणि जमीन आहे की नक्की काय सांगताय या ऐका मला तुम्ही फ्रँक. हां, समोर जर पाहिलं थोडं पाणी असल्यासारखं वाटतं आहे. आता दृश्य पुन्हा बदललेली आहे आणि मी हे जे टायमिंग दाखवतो आहे ॲक्च्युली दुसरं जेवण दाखवायला मी विसरलो खरं. भाजी आहे, राईस आहे, हे पाणी आहे, ॲपलचं ज्यूस आहे आणि फ्रूट होते थोडे. इनफॅक्ट माझा जेवण होत आलं पुढे. जेवण की नाश्ता डिनर की नाश्ता माहिती नाही, ते नुकतंच संपल्यानंतर थोड्या वेळात कॉफी. आता हे रस्त्याचे सांगितलं कोणी डॉक्टर वगैरे अवेलेबल आहे का, काहीतरी इमर्जन्सी झालेली असावी 10 मिनटापूर्वी. आणि पायलटने सुद्धा अनाऊन्समेंट केली. रेग्युलरच आहे पण पायलटने सुद्धा वाजले साधारण 18:46. तर म्हटलं आपल्याला सुरुवातीला फ्लाईट सुरू होताना सांगितलं होतं पायलटने 13 तासाचा जर्नी आहे. आत्ता ऑलमोस्ट अर्धा जर्नी झाला मानता येईल, कारण 12 वाजता जर्नी सुरू झालेला आहे आणि आत्ता 6:45 झाली. ओरडायला लागली. रेकॉर्डिंग स्टॉप करायला सांगितलं, ओरडायला लागली म्हणजे हे स्टॉप सर रेकॉर्डिंग. लगेजमध्ये ना बरंच सामान बसतं आणि ते चांगला कन्सेप्ट आहे खरं. असं सामानाचं आणि तो वेट पण बरंच टेललं जात आहे. रात्री म्हणजे शिकागो टायमिंगप्रमाणे 7:27 झालेली, म्हणजे 7 तास 27 मिनटं अजून विमानातच आहे. आणि बाहेरचं दृश्य पाहिलं तर असं दिसतं आहे 7:27 म्हणजे शिकागोहून 12 वाजता निघालो होतो मी. 7 तासानंतर असं दृश्य दिसतं आहे. इनफॅक्ट अजूनही 7 तास तो 6.5 तास राहिले दिल्लीला पोचायला. फ्लाईटमधल्या लाईट ऑफ केल्यात आणि लाईट ऑफ केल्यानंतर असं दृश्य दिसतं. त्याच्याशिवाय 7:30 वाजता जर पाहिलं आपण तर बाहेर असं दिसतंय मला. आता इनफॅक्ट मी कुठे उभा आहे किंवा फ्लाईट कुठे आहे काहीच आता पत्ता नाही आहे. वाजलेच संध्याकाळचे 7:30.
7:37 हे तर बंदच आहेत. त्यांना ॲप दिला आहे आणि ॲपप्रमाणे दिसतं, पण मी ॲप लोड केलेलं नाही, मला पाहायचं नाही. खरं तर आता वाजलेत 7:42. पण बाहेरचं दृश्य इतकं सुंदर दिसायला लागलं आहे. मला एक झलक दिसली होती म्हणून मी खिडकी उघडतोय. खरं या विमानाच्या पंख्याच्या मागे आपण एक दृश्य बघूयात. आणि खाली इनफॅक्ट खरं झाडी आहेत का पाणी आहे काय नीट कळेना. मी थोडं कन्फ्यूजमध्ये आहे. हा सूर्यास्त आहे का सूर्योदय आहे ते मला नक्की सांगता येणार नाही. पण खरंच खूप सुंदर दृश्य आहे. या विमानाच्या पंख्यामागे लपलेलं आहे खरं ते दृश्य. त्याहीपेक्षा चांगला दृश्य म्हणजे खाली झाडी आहेत का काही माहिती नाही आहे, मला स्पष्ट ओळखता येत नाही आहे खरं. पुन्हा हे काय तेही माहिती नाही. कदाचित ढग असू शकतात, ढग असतील आहे, झाडी वगैरे नसतील. स्पष्ट काही दिसेना ना. आणि तो सूर्यास्तच असेल हा असं म्हणतो. नक्कीच म्हणता येईल की ढगच आहेत. आणि इतक्या ढगांच्या समोरून साधारण सूर्यास्त होत असावा आणि खाली ढग असावेत. गंमत अशी आहे की सूर्योदय आणि सूर्यास्त मी एकाच खिडकीतून पाहतो आहे. सूर्यास्ताच्या वेळेला पण असंच दिसत होतं साधारण, आणि सूर्याला पण असंच दिसतं. असं मी फॉर्मली का म्हणू शकतो आहे की मी अधूनमधून खिडकीतनं पाहत होतो आणि विमान आपलं विमानाने थोडं डायरेक्शन बदललं होतं. क्षितिजात पलीकडचं दिसत होतं थोडंसं. आता नक्की दिसायला लागलं आहे. त्यावेळेचा जो होता हे नक्की ढग आहेत खाली, ढगांची चादर आहे, पूर्णपणे ढगांनी व्यापलेलं आहे. जो म्हणजे आता किती स्पष्ट दिसायला लागले, ढगच आहेत ते. काही मिनिटांचाच फरक असेल, जास्त वेळ मी मोबाईलवर तर नाही आहे, काही मिनिटांमध्येच इतका फरक आपल्याला जाणवतो. पूर्णतः ढग आहेत ते, पूर्णतः ढगांनी व्यापलेलं आहे.